आमच्या गावाकडे चंपाबाई नावाची एक स्त्री होऊन गेली, मातंग समाजाची. संत असतील, शूर असतील, वीर असतील, ते एका जातीपुरते नसतात संतोष बाबा. काकड हिरा नावाचं गाव, आणि त्या गावामध्ये चंपाबाई नावाची एक बाई होऊन गेली. वयस्कर होती, शबरी सारखी तिची वृत्ती असायची. माता मावल्यावर भगवान बाबाची भक्ती करायची. आणि काही नाही, भगवान बाबा पंढरपूरला चालले की डोक्यावर तुळस घेऊन बाबाच्या दिंडीत चालायची. भगवान गडावरती तुळस घेऊन जायची ती चंपाबाई. बर का माणिक सर, ती चंपाबाई 90-95 वर्षाची झाली. शेवटच्या घाटका मोजत होती चंपाबाई. 15 दिवस झालं अन्न पाणी पोटात नाही. डोळे झाकायची उघडायची, झाकायची उघडायची. गावात काही शाने माणसं असतात, आहे का नाही. त्यातला एक जण म्हणला, हिला भगवान बाबाची सेवा करण्याचा खूप छंद होता, आपण भगवान बाबाला चंपाबाईची गोष्ट सांगू. काय ती चंपाबाईचा जीवच जायना. आता त्या गावातला माणूस शाना होता म्हणून भगवान बाबाकडे गेला. आपल्या गावातला असता तर म्हणला असता, दाबाना मुंडक, 15 दिवस झाला ना, अशी काही कामाची नाही. बरं, त्याला जर हिला औषध सांगितलं असतं, तालुक्याला जिंतूरला जायना औषध घेऊन, तो येताना सुताळ्यान बांबून गोलाल घेऊन आला असता. भगवान बाबाला निरोप दिला. बाबा, जी चंपाबाई तुमची सेवा करत होती ना भगवान बाबा, ती चंपाबाई मरणाच्या ठिकाणी टेकलीये. 15 दिवस झालं तिच्या पोटात अन्न पाणी नाही. बाबा तुम्ही या. भगवान बाबांनी गंगा नावाची घोडी घेतली, त्यांची घोडीवर बसून आले काकड हिऱ्याला. संताची मायबापाशी तुलना का केली? ऐका, भगवान बाबा त्या चंपाबाईच्या जवळ आले काकड हिरा गावात. डोळे झाकलेले होते माता मावल्यावर, आणि उशाला बसले चंपाबाईच्या. आवाज दिला, चंपाबाई मी आलोय भगवान बाबा. सर खरं सांगू, आईनी जसं लेकराचं डोकं मांडीवर घ्यावं ना, तसं माझ्या भगवान बाबानं त्या मातंग समाजाच्या चंपाबाईचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलं. श्यामबाबा, आईनी जसा लेकराच्या डोक्यावरनं हात फिरावा, तसं माझ्या भगवान बाबानं त्या चंपाबाईच्या डोक्यावरून हात फिरावा. काहीच नाही हो, भगवान बाबाच्या दिंडीत फक्त डोक्यावर तुळस घेऊन उभा राहायची ती. काय कृपादृष्टी झाली भगवान बाबांची. चंपाबाई आलोय मी भगवान बाबा. चंपाबाईनं डोळे उघडले, भगवान बाबांचं ते तेजस्वी स्वरूप पाहिलं. न हालचाल करणारी बाई भगवान बाबाचा चेहरा पाहिला, भगवान बाबाला हात जोडले, आणि त्याच ठिकाणी तिनं प्राण सोडले. ही ताकद माझ्या भगवान बाबांची आहे. म्हणून ऐका, म्हणून भगवान बाबामध्ये जे सामर्थ्य होतं ना, ज्ञान म्हटलं की भगवान बाबा, आणि वैराग्य म्हटलं का वामन भाऊ महाराज. सर ऐका बर का, भगवान बाबांनी जेव्हा इंद्रिय तोडलं ना, त्याच्यानंतर भगवान बाबाला जखम झाली, आणि भगवान बाबा तिथून पुढे 14 वर्ष आजारीच पडले बर का. दवाखान्यात गेले, पुण्याच्या रुबी हॉलमध्ये. भगवान बाबा, संताचं जीवन हे किती स्वच्छ आणि निर्मळ असतं. तर तिथल्या नर्स यायच्या भगवान बाबाला इंजेक्शन देण्यासाठी. भगवान बाबा त्या डॉक्टर लोकांना काय म्हणले, अरे आतापर्यंत कोणत्याच स्त्रीचा या शरीराला स्पर्श झाला नाही, माझी जन्मदाती माय सोडली तर, आणि आता शेवटच्या ठिकाणी तरी या नर्सचा मला स्पर्श का होऊन देता म्हटले. भगवान बाबांनी त्या रुबी दवाखान्यात सुद्धा स्वतःवर उपचार करून घेतले नाही. ऐका, उलट त्यांच्या बरोबर जे जोडीदार होते ना, त्यांना ज्ञानेश्वरी वाचायची सांगितले, आणि ज्ञानेश्वरी ऐकता ऐकता बाबांनी प्राण सोडून दिले. वामन भाऊ महाराजांच्या आयुष्यात सुद्धा पाथर्डी या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम होता. इंदिरा गांधी आली, आणि सगळ्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सांगितलं, आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज यांचा सन्मान करतील. इंदिरा गांधी श्यामबाबा मोठा हार घेऊन आली जवळ, आणि वामन भाऊंनी 5 फूट लांबावरून सांगितलं, थांबा बाई, थांबा आई, जागेवर थांबा. का? त्यांनी सांगितलं वामन भाऊ महाराजांनी, जन्मदाती माय जर सोडली तर आतापर्यंत कोणत्या स्त्रीचा माझ्या अंगाला स्पर्श झाला नाही. हार घालण्याच्या रूपानं का व्हायना, तुम्ही माझ्या शरीराला का स्पर्श करताय? जाता जाता राहू द्या आई, असं स्वच्छ आणि निर्मळ शरीर. अहो त्या पंतप्रधान
असणाऱ्या इंदिरा गांधीचा सुद्धा वामन भाऊ महाराजांनी सत्कार स्वीकारला नाही. याला संताचं जीवन म्हणायचं. आणि ते भाऊ आणि बाबाच होऊन गेले. त्यांच्या जागेवर जर आताचे बाबा असते आला तोय घेतला असता. अरे उचलून आपटाव तुला. आताचे महाराज लोक याच्यावर सुटले. आजची कीर्तन सेवा आमके आमके भाऊ यांच्या घरी. अरे काय भाऊला का तू आता विठाला विठाला. मग ऐका ना, सगळे माणसं सुखाची अपेक्षा करतायत, आनंदाची अपेक्षा करतायत. फक्त आपण एकच गोष्ट, मार्ग चुकलो म्हणून आपल्याला सुखही मिळत नाही आणि आनंदही मिळत नाही. का? दुर्जनाच्या संगती वाढल्या. गुरुजी मांडी घाला. मला माहिती आहे तुमच्या तब्येतीने मांडी घालता येत नसेल. महिमा घाना तुम्हाला. विठाला विठाला विठाला. दुर्जनाच्या संगतीमुळे आपल्याला आनंद भोगता येणार, आनंदच भोगता येणार.